आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्यातील वडूज येथे महाराष्ट्र शासन अधिकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा तसेच अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र वडूज यांच्या वतीनं 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा 2025-26 उत्साहात पार पडली। या सभेला खटाव तालुक्यातील 35 गावातून जवळपास 1100 बचत गटातील महिलांनी हजेरी लावली होती। पंचरत्न मंगल कार्यालय वडूज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी विलास बच्चे सर म्हणाले, वर्षाला 8 ते 9 कोटी कर्ज वाटप केले जाते आणि 100% परतफेड होत असते, ही अभिमानाची गोष्ट आहे। अनेक महिलांनी आपले घर सांभाळीत उद्योग सुरू करून भाग भांडवल वाढवलंय। यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी, गाय पालन, मसाले पदार्थ बनवणे आणि जे क्षेत्र महिलांचं नाही त्याही क्षेत्रात महिलांनी पाऊल टाकलंय। यामुळे कित्येक महिलांना मानाचं स्थान मिळालंय, असे मोलाचे 2 शब्द पुणे विभागीय सल्लागार माननीय विलास बच्चे सर यांनी सांगितले। यावेळी अस्मिता संचलित साधन केंद्र वडूजच्या व्यवस्थापक सीमा पुजारी म्हणाल्या, आता आमच्याकडे महिला सक्षमीकरण सामाजिक समानता या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घर दोघांचे अभियान हाती घेतलंय। तसेच महिलांच्या उत्पन्न वाढीसाठी 35% अनुदान आहे, 100% महिला परतफेड करत आहेत, असे सीमा पुजारी यांनी माहिती दिली। अस्मिता लोकसंचलित साधन केंद्राची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी पुणे विभागीय सल्लागार माननीय विलास बच्चे सर, जिल्हा समन्वय अधिकारी माननीय शोभा बच्चे मॅडम, लेखा अधिकारी मृणाल मॅडम, वडूज नगराध्यक्ष रेखा माळी मॅडम, उपनगराध्यक्षा आरती काळे मॅडम, नगरसेविका शोभा वायदंडे मॅडम, बँक ऑफ इंडियाचे कृषी विकास केंद्र प्रमुख गणेश नाळे सर, बँक ऑफ इंडिया वडूज व्यवस्थापक राहुल झुंजार सर, सहाय्यक कृषी अधिकारी विशाल देवकर सर, मंडळ कृषी अधिकारी वनवे मॅडम, निर्भया पथकाचे चंदन शिवे सर, ICICIचे रिजनल हेड योगेश कुडक्याळ सर, सिडबी प्रयासचे पराग झिरमे सर, रयत आधार संस्थेच्या पूजा बोडके मॅडम उपस्थित होते। या सभेसाठी अस्मिता CMRCच्या कार्यकारिणी सहयोगिनी लेखापाल CRP यांनी खूप चांगले सहकार्य केल्याचं दिसून आले। सूत्रसंचालन शीला पवार यांनी केले आणि प्रास्ताविक सीमा पुजारी यांनी केले। आभार अस्मिता CMRC अध्यक्षा हेमा इंगळे यांनी मानले। कार्यक्रमासाठी सहकार्य लेखापाल पूजा मांडवे, सहयोगिनी कोमल फडतरे, वर्षा तावडे, रुपाली दुबळे यांनी केले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण इथे वडूजमध्ये आलो, आत्ताच नुकताच इथे कार्यक्रम पार पडला। महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा एक बचत गटाचा कार्यक्रम पडला। सगळ्या तालुक्यातील महिला इथे गोळा झाल्या होत्या आणि अस्मिता लोकसंचित साधन केंद्र वडूज ही 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली 2025-26ची। तर आता आपल्या समोर आहेत विलास बच्चे आणि सीमा पुजारी आपल्या समोर आहेत। तर त्यांच्याकडून आता 1-2 शब्द जाणून घ्यावे, एक कार्यक्रमाची काय पार्श्वभूमी आणि तालुक्यातील महिलांना कशा पद्धतीने एक आर्थिक बाजू आणि अजून काय कशा प्रगती होईल महिलाची, अशा विचारातून हा कार्यक्रम म्हणजे बचत काढून त्यांना एक आर्थिक मदत होते आणि त्यातून महिलांचा चांगलाच एक फायदा होतो आणि म्हणजे कामं होतात, काय 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 लघु उद्योग करतात। तर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून काय सर संचलित साधन केंद्राच्या द्वारे या गटांना साधारणतः दरवर्षी 8 ते 9 कोटीपर्यंत कर्ज वाटप होतं। या कर्ज वाटपाचं पूर्ण परतफेड 100% परतफेड होती आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट अशी की या कर्ज वाटपातून अनेक महिला भगिनींनी घरच्या घरी कर्ज चालवण्यासाठी व्यवसाय त्याचबरोबर आहे त्या उत्पादनामध्ये वाढ करणं त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। जसं की गाय पालन आहे, शेळी पालन आहे, दूध व्यवसाय, शेती आहे आणि मसाल्याचे काही पदार्थ आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणी काही सेवा सुविधा दिल्या जातात, जसं की मंडप लाईट लाऊडस्पीकर। जे क्षेत्र महिलांचं नाही असं मानलं जातं, त्याही क्षेत्रात महिलांनी प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी होताना पाहतो। अस्मिता लोकसंचलित साधन केंद्राची जी सगळी टीम आहे, ज्याच्यामध्ये कार्यकारिणी आहे, त्याचबरोबर व्यवस्थापक आहे, लोकसंचलित साधन केंद्र सहयोगिनी आहे, हे सगळे मिळून खूप प्रयत्न करून ह्या गटांना चांगली शिस्त लावत आहेत। पंचसूत्री आम्ही त्याला म्हणतो, बचत गटाची बैठक, नियमित परतफेड, रेकॉर्ड आणि त्याचबरोबर बँक कर्ज वाटप आणि त्याची परतफेड। तर ही म्हणजे 100% इथं अंमलात आणली गेलेली दिसती आहे आणि त्याच्यामुळं
कित्येक महिलांच्या घरी त्यांना मानाचं स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर या कामामध्ये कित्येक ठिकाणी युवक मंडळी पण चांगलं सहभाग आणि सहकार्य करताना दिसत आहेत. अच्छा, तर आता मॅडमच्याकडून आता 1-2 शब्द या कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल मॅडम? नमस्ते, मी सीमा पुजारी. मी अस्मिता लोकसंजीवनी साधन केंद्र वडूच येथे मी व्यवस्थापक म्हणून काम बघते. अच्छा. मी आत्ता ह्या वर्षी अस्मिता CMRCची 17वी आज वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय उत्साहात आणि पद्धतशीर पद्धतीनं आज आयोजित केलेली होती आणि तशीच पार पडली चांगल्या पद्धतीने. अच्छा, तर एक महिलांना तुम्ही मगाशी सांगितलं एक म्हणजे 8 कचा उतारा वगैरे ही ती, तर त्याच्या संदर्भात काय म्हणजे पुढचं पाऊल काय तुमचं? आता जे आम्ही एक आमच्याकडे घटक आहे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता, या घटकांतर्गत आम्ही महिलांना घरदोघांचं अभियान आहे, जमिनीवर नाव लावायचं आहे. तर हे आम्ही आमच्या ऑफिसतर्फे त्या महिलांना आम्ही मार्गदर्शन करतो आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं आम्ही महिलांच्या घरदोघाचं पती पत्नीचं नाव लावायचा उपक्रम हाती घेतलेला आहे. तर आता याच्या पुढे अजून आता काय नवीन शासनाकडून महिलांच्यासाठी काय योजना नवीन आलीत का? आता नवीन योजनामध्ये असं जसं सांगितलं तसं जिल्हा उद्योग केंद्राची योजना आहे की जे महिलेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी 35% अनुदान आहे त्या योजनेमध्ये. तर त्याचं आपण काम करतोय. अच्छा, तर अशा तऱ्हेने मंडळी इथे आज वडूज येथे 17वी वार्षिक सर्वसाधारण पार पडलेले आहे 2025-26 आणि महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा महाराष्ट्र शासन अंगीकृत असा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. सकाळ 10 वाजल्यापासून भरपूर तालुक्यातले सर्व महिला 385 बचत गट आहेत. त्यातील 4525 महिलांचं आपलं संघटन आहे आणि खरोखर महिला उत्साहाने येतात आणि स्वतःच्या खर्चाने येतात आणि एक त्यांचा आजचा दिवस असतो की 17 वर्षात आज आम्ही काम केलेलं आहे आणि खरोखर 100% परतफेड हे तर एक वडूजच्या CMRCची खासियत आहे की 100% परतफेड घेतात आणि आता आमचं ह्या वर्षीचं सुद्धा 10 कोटीचं लिंकेजचं आहे आणि वैयक्तिक लोनसाठी सुद्धा आम्ही महिलांना 2 लाखापर्यंत आता अर्थसहाय्य करायचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे 2 लाखापर्यंत तुम्ही अर्थ करण्याचा प्रयत्न चालू आहे. जेणेकरून त्या महिलेचं व्यवसाय, ज्या महिलांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी आम्ही आता करतोय हे कार्यक्रम की त्या व्यवसायात वाढ झाली पाहिजे आणि त्यांना बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देता आली पाहिजे. सध्या आपण महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणून राज्यस्तरावरती ॲमेझॉन बरोबर टाईप केलेलं आहे. जेणेकरून ग्रामीण महिलांचं किंवा कोणत्याही शहरी महिलांचं जे शेती व्यतिरिक्त जे उत्पादन आहे, जे मार्केटेबल सरप्लस आहे तो त्यांना विक्रीची व्यवस्था उपलब्ध व्हावी त्यासाठी हे प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलं आहे. त्याचबरोबर विभाग स्तरावरती आणि राज्यस्तरावरती पण आपण विक्री केंद्र सुरू केले. हळूहळू ती विक्री केंद्राची मर्यादा आपल्याला तालुका स्तरावरती पण आणायची जेणेकरून प्रत्येक उत्पादकाला म्हणजे महिला उत्पादकाला आपला माल जो आहे तो मार्केटबरोबर ग्राहकापर्यंत पोहोचवता यायला पाहिजे. त्याच्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून द्यायचा आमचा भविष्यातला मानस आहे. अच्छा, आता सर पुढच्या आता 18वी वार्षिक सर्वसाधारण येईपर्यंत तुमच्या एक काय म्हणजे प्रगती झालेली दिसेल तुम्हाला नवीन? पहिली गोष्ट तर ह्या वर्षी आम्ही ज्या वैयक्तिक स्वरोजगारी आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे कर्ज व्यवस्था जी गटातलं कर्ज जे आहे त्याला मर्यादा आहेत आणि त्या घेतल्या तर कदाचित गटातली शिस्त बिघडून जाईल. म्हणून ज्या महिलेला अतिरिक्त कर्जाची गरज आहे त्यांना वैयक्तिक कर्ज जे आम्ही ME लोन मायक्रो एंटरप्राइज लोन म्हणतो तर ते उपलब्ध करून देणं ही ह्यावेळची आमची झेप असेल. आणि त्याचबरोबर ॲमेझॉनबरोबर किंवा ज्या मार्केट एजन्सी आहेत त्यांच्याबरोबर टायअप करणं आणि त्यांच्यासाठी विक्रीची व्यवस्था सेट करण्यासाठी प्रयत्न करणं हे एक आमच्याबरोबर एक आहे. आणि त्याचबरोबर शेती आधारित जी मूल्य साखळी आहे ज्याच्यामध्ये बेबीकॉर्न आहेत, बटाटा आहेत, त्याचबरोबर गांडूळ खत आहे आणि क्लायमेट चेंजशी रिलेटेड अशा काही गोष्टी आहेत की ज्या आम्ही ह्यावर्षी करणार आहोत. तर अशा तऱ्हेने मंडळी इथे कार्यक्रम पार पडलेला आहे. महिलांचा 17वी वार्षिक सभा आणि किती महिलांची उपस्थिती होती? आज जवळजवळ 1100 ते 1200 महिला 1100 ते 1200 महिलांची उपस्थिती. 35 गावामधून जवळजवळ 1100 ते 1200 महिलांची उपस्थिती आणि चांगल्या पद्धतीने असा कार्यक्रम पार. आणि आपल्याला सरांनी सांगितले पुढच्या वर्षात 18वी वार्षिक सर्वसाधारण असे कार्यक्रम पार पडतील आणि ॲडव्हान्समध्ये घराचा असेल हे असेल असे आर्थिक बाजूने प्रश्न मिटणार असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.